राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा शिवाय ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। साम टीव्हीने सर्वात आधी मुंडेंच्या राजीनाम्याची बातमी दाखवली आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साम टीव्हीला मुंडेंनी राजीनामा दिल्याचंही सांगितलं आणि त्यावरती आता अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे। अधिवेशन कामकाज सुरू होण्याआधीच मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारलाय, त्यांचा राजीनामा मागितला होता तो स्वीकारलाय आणि आपण आता त्यांना पदमुक्त करत असल्याचं त्यांनी घोषित केलं। सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आले होते, त्यानंतर महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळताना आता दिसतीये। अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय। मात्र या संदर्भात फडणवीसांनी नेमकं काय म्हटलं ते देखील आपण बघूयात। फडणवीसांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। पाहूया। त्या पहिल्या मंत्र्याची विकेट पडलेली आहे, धनंजय मुंडेंचा राजीनामा झालेला आहे। तर अजित पवारांनी जरी नैतिकतेच्या मुद्द्यावरती मुंडेंनी राजीनामा दिल्याचं म्हटलं तरी धनंजय मुंडेंनी वेगळंच कारण दिलंय। वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडे म्हणाले। पण आता यावरून अजित पवार गटातच एक वाक्यता नाही हे दिसून येत आहे।